असं माहितीये का, पूर्वीपासून एक मराठीत म्हण आहे बघा, दिल्लीचं हे तख्त राखतो मराठी. आता ही म्हण म्हणजे म्हण म्हणली जरी म्हण आहे ती, परंतु वस्तुस्थिती आहे ती कुठेतरी पायाखालची वाळू सरकू राहिलेली आहे. की त्यांना हे माहिती आहे की हे दोन जण जर एकत्र आले तर अख्खा महाराष्ट्र हा त्यांच्या पाठीशी उभा राहील. जे मराठी मत विखुरले होते किंवा मराठी माणूस हा विखुरलेला होता तो एकजूट झालेला आहे आणि महाराष्ट्राला ही ताकद दाखवून द्यायची आहे की मराठी माणूस काय करू शकतो. मला असं वाटतं कदाचित या सत्ताधारी भाजपला, हे मिंदे गटाला व त्या अजित पवारांना ही अडाणी आणि अंबानींना ही मुंबईत यायची, त्यासाठी हा चाललेला त्यांचा अट्टहास असावा. विरोधकांना काय, विरोधक काही पण टीका करतील हो, पण हा मराठी माणसाचा एकजुटीचा विजय आहे. हा कुठल्या पक्षाचा विजय नाही आहे. तो कुठेतरी हिंदुत्व आणि मराठी हे मुळात ठाकरे कुटुंबाचा ब्रँडच होता. जे अमराठी लोक मराठी लोकांवर जी दादागिरी करायचा प्रयत्न करत आहेत तर त्यांना हा पाठिंबा फूस ही भाजपचीच आहे. आणि हा महाराष्ट्र आहे, हा महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथं मराठी माणूस दादागिरी करत नाही, पण कोणाची दादागिरी पण सहन करून घेणार नाही. आज उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिलेला आहे. नेमकं गुजरातचा नारा देण्याची वेळ काय आली? हा तो गुजरात पिल्लू झालेले आता. राऊत साहेब सांगत असतात ना, त्यांचे मालक अमित शहा आहेत. मराठीच्या मुद्द्यावर गेल्या 17 वर्षांनंतर मराठीच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र येत आहे. उद्या ठाकरे बंधूंचा जो मेळावा आहे त्या मेळाव्यासाठी शिवसेना आणि मनसे हे दोन्ही गट जे आहेत ते तयारीला लागलेले आहेत. आपण सध्या अहिल्यानगर शहरामध्ये आहोत. अहिल्यानगर शहरातले जे मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले जे कार्यकर्ते आहेत त्यांच्यात बैठक पार पडलेली आहे. उद्याच्या कार्यक्रमाला जाण्यासंदर्भातची जी बैठक आहे त्या बैठकीत जाण्यासाठी त्यांची तयारी झालेली आहे. आपण आता सध्या शिवसेनेचे जे उपजिल्हा प्रमुख आहेत गिरीश जाधव त्यांच्याकडून उद्याच्या नियोजनाबाबतची जी माहिती आहे ती घेऊया. उद्याचं नियोजन कसं राहणार आहे? आता उद्याचं नियोजन रात्री जिल्हा प्रमुख आम्ही आणि पक्षाचे जे पदाधिकारी असे एक 15 ते 20 गाड्याचं नियोजन केलंय. आता उद्या सकाळी लवकर पहाटे निघायचं नियोजन आहे आमचं. एकंदरीत 17 वर्षानंतर दोन्ही ठाकरे जे आहेत ते पुन्हा एकत्र आलेले आहेत. कुठंतरी मनोमंथनाचा कार्यक्रम चालू आहे. काय वाटतं? आता ही चांगलीच गोष्ट आहे. दोन्ही भाऊ एकत्र झाले म्हणल्यावर पक्षाच्या कार्यकर्त्यांना चांगलं आणि पदाधिकाऱ्यांना चांगलं. घरातलाच विषय. आपल्यासोबत मनसेचे शहर प्रमुख गजेंद्र राशनकर आहेत. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. भाऊ, एकंदरीत 17 वर्षानंतर पुन्हा एकदा हा जो संघर्ष होता 17 वर्षाचा आता हा कुठेतरी संपुष्टात आलाय असं वाटतंय? हो, तो संपुष्टात आलाय आणि आता 100% मराठी जनांची आणि महाराष्ट्राची ताकद ही वाढणारच आहे आणि याचा दसका या सत्ताधाऱ्यांनी घेतलेला आहे. एकंदरीत सत्ताधारी असेल किंवा भाजप असेल, शिवसेना शिंदे गट असेल, हे कुठेतरी आता या सगळ्या दोन्ही भावांच्या मनोमिलनाकडे टीका चालू केलेली आहे. दोन्ही भाऊ एकत्र येणार नाही असं वाटतं. एकंदरीत कार्यकर्त्यांची भावना काय राहील? नाही, आता महाराष्ट्राच्या हितासाठी माननीय राजसाहेब पण 10 पावलं पुढे टाकतील आणि माननीय उद्धव साहेब पण 10 पावलं पुढे टाकतील. ही आज महाराष्ट्राची गरज आहे आणि ही जी त्यांची टीका करायची जी चालू आहे ती कुठेतरी पायाखालची वाळू सरकू राहिलेली आहे. की त्यांना हे माहिती आहे की हे दोन जण जर एकत्र आले तर अख्खा महाराष्ट्र हा त्यांच्या पाठीशी उभा राहील आणि महाराष्ट्र हा पाठीशी उभा राहिला की यात खूप मोठा बदल घडेल आणि या सत्ताधारी लोकांचा जो काही उन्माद चालू आहे सत्तेचा, तो उन्माद हा 100% मराठी माणूस आज जिरवेलच. कारण आत्ताचा जो GR रद्द करावा लागला त्या मागे सुद्धा ही मराठी माणसाचीच ताकद आहे की त्यांनी जो मोर्चा काढायच्या पहिलेच GR रद्द केला ही त्यांच्यावर आलेली नामुष्की आहे. पण आज मराठी माणूस माननीय राजसाहेब आणि माननीय उद्धव साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभा राहून ह्या महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय हे दोन्ही बंधू घेतील आणि या महाराष्ट्राचं हित साधतील अशी आम्हाला 100% अपेक्षा आहे आणि ती पूर्ण होईल असे आम्हाला मनोमन वाटत आहे. ताई, एकंदरीत 17 वर्षानंतर हे सगळे एकत्र होत आहेत. ते आपण पक्षाच्या स्थापनेपासून काम करतायत. काय एकंदरीत भावना आहे? खरं पाहिलं तर ही सर्व सैनिकांची भावना आहे की खूप खूप आनंद झालेला आहे की दोन भाऊ एकत्र झाले. जे मराठी मत विखुरले होते किंवा मराठी माणूस हा विखुरलेला होता तो एकजूट झालेला आहे आणि महाराष्ट्राला ही ताकद दाखवून द्यायची आहे की मराठी माणूस काय करू शकतो.
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही एकत्रीकरण चालू आहे असं टीका विरोधक करत आहेत. विरोधकांना काय, विरोधक काही पण टीका करतील हो, पण हा मराठी माणसाचा एकजुटीचा विजय आहे. हा कुठल्या पक्षाचा विजय नाही आहे आणि कुठल्याही स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठीचा विषय नाही आहे. तर मराठी माणसाला या दोन भावांनी एकत्र केलं आणि ती ताकद आज महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे. भाऊ, एकंदरीत उद्याचं तुमचं नियोजन कसं असणार आहे पक्षाकडे? आता आम्ही उद्या पहाटे लवकरच 4-5 वाजता नगरवरून मोठ्या संख्येने सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहोत. किती एकंदरीत कार्यकर्ते राहणार आहेत? तुम्ही सोबत जाणार आहात का? कसं काही नियोजन ठरलेलं आहे का? नाही, आम्ही तर सर्व एकत्रच जाणार आहोत. जे शहराची आमची बॉडी आहे, शहराचे पदाधिकारी आणि शहरातील कार्यकर्ते हे सर्व असे आम्ही पहाटे 4-5 वाजता इथून मुंबईकडे रवाना होणार आहोत. आपल्यासोबत अजून काही कार्यकर्ते आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूया. एकंदरीत हा सगळं दोन्ही ठाकरे बंधू आहेत, एकत्र येत आहेत. कार्यकर्ते म्हणून आपली भावना काय राहील? कार्यकर्ते म्हणून आमचं एकच आहे की शिवसेना म्हणजे ठाकरे परिवार हा मराठी लोकांसाठी उभा राहिलेला पक्ष आहे. आज बाळासाहेब ठाकरे असतील किंवा इतरत्र ठाकरे परिवार असेल, जे आमचे पक्ष प्रमुख आहेत ते असतील किंवा राजसाहेब असतील, हे सगळे मराठीच्या मुद्द्यावर पुढे आलेली शिवसेना आहे. आणि आज मराठीचा विषय आल्यामुळे हा 17 वर्षानंतर हे दोघं एकत्र येत आहेत, त्याच्यामुळे हा आनंदाचाच भाग आहे. आज मुंबई सारख्या ठिकाणी आम्ही सुद्धा जातो तर त्या टायमाला खूप अडचणी बघायला मिळतात. पूर्वीपासून बघत आलेलो आहे. म्हणजे 90-95चा काळ जर पाहिला आपण तर त्या टायमाला मराठीच्या लोकांना जी तिथल्या लोकांची वागणूक होती ती वेगळी वाटत होती, म्हणून त्या टायमाला ठाकरे परिवार उभे राहिलेले. त्याच्यामुळे ही शिवसेना मराठी लोकांसाठी पुढे आलेली आहे. आज हे दोघं भाऊ मराठी विषयासाठी जे काय पुढे आलेत, एकत्र आलेत, ही आनंदाचीच बाब आहे. याच्यामुळे मराठी लोक एकत्र येतील आणि मराठी लोकांवर अन्याय होईल त्या टायमाला दोन्ही भाऊ एकत्र येऊन त्या लोकांच्या विरोधात, अन्यायाच्या विरोधात आम्ही लढा देणार आहे. एकंदरीत मराठीच्या मुद्द्यावरून जे मोर्चा चालू होता, मग सरकारने GR मागे घेतला, मग आज हा विजय मिळाला. वास्तविक पाहता हा जो आता आम्ही जसं मीडियामध्ये पाहतोय की हा लादलेला विषय होता, तो कसा लादला, काय लादला हे त्यांच्या लोकांना सुद्धा सांगता आलं नाही. जेणेकरून आज या दोघा भाऊ एकत्र येतात म्हणून यांनी त्या दोघा भावांची धास्ती घेतल्यामुळं आज सरकारला तो निर्णय मागे घ्यावा लागला. ही सगळ्यात मोठी ताकद मराठी लोकांची आहे. हा कुठल्या पक्षाचा विषय नाही किंवा कुठला विषय नाही, हा फक्त मराठी लोकांसाठी की मराठी माणूस मुंबई सारख्या ठिकाणी जिवंत राहणं महत्वाचं आहे. की मुंबई का महत्वाची आहे, मराठी माणसांसाठी का महत्वाची आहे, आज मुंबईतला मराठी माणूस का मागे लोटला जातोय, याच्या कारणापायी मराठी माणसासाठी हे दोघं भाऊ एकत्र येतात, ही खूप आनंदाची गोष्ट आहे. एकंदरीतच मराठीच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा आलेला आहे. एकंदरीत मुंबईत मराठी आणि अमराठी असा वाद चालू आहे, हे कुठपर्यंत योग्य आहे? मला वाटतं या दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र आलं याचा सार्थ अभिमान सर्व महाराष्ट्रातल्या मराठी जनतेला आहेत. मला असं वाटतं कदाचित या सत्ताधारी भाजपला, हे मिंदे गटाला व त्या अजित पवारांना ही अडाणी आणि अंबानींना ही मुंबई द्यायची, त्यासाठी हा चाललेला त्यांचा अट्टहास असावा. त्यामुळं हे दोन्ही बंधू जे एकत्र आलेत त्याचा खूप खूप अभिमान आम्हाला सर्व महाराष्ट्रीयन व मराठी माणसाला आहे. त्याच्यामुळं त्यांना त्यांची ताकद आत्ता मराठी माणसाने एक दाखवलेली आहे. इथून पुढच्या काळातही फक्त औपचारिक घोषणा बाकी असं तरी मी म्हणन माझ्या पक्षाच्या तर्फे. उद्धव साहेब सुद्धा एक पाऊल पुढे येतील आणि राजसाहेब सुद्धा एक पाऊल पुढे येतील आणि ही मिळण्याची ही आत्तापासूनच नांदी हे महाराष्ट्र सरकार येणाऱ्या पंचवार्षिकला उलटा पालटा झाल्याशिवाय राहणार नाही. आगामी स्थानिक स्वराज्याच्या पार्श्वभूमीवर ही युती केली जाते असा एक आरोप विरोधकांकडून केला जातोय, काय सांगा? असं माहितीये का, पूर्वीपासून एक मराठीत म्हण आहे बघा, दिल्लीचं हे तख्त राखतो मराठी. आता ही म्हण म्हणजे म्हण म्हणली जरी म्हण आहे ती, परंतु वस्तुस्थिती आहे की खरोखरीच वेळोवेळी दिल्लीच्या मदतीला अनेक वेळा महाराष्ट्र किंवा सह्याद्री जसं आपण म्हणतो धावून गेला. आज परिस्थिती काय आहे, भांडवलशाहीचं राज्य आहे केंद्रामध्ये. 2014 पासून भाजपची ही जुलमी राजवट आहे. म्हणजे तुमचे दडपशाही CBI असेल, तुमचं ED असेल, कशाच्या पद्धतीने सगळे त्याच्या प्रेशर खाली हे सगळं देश कुठेतरी लुबाडतात आणि कोणीतरी त्यांच्या विरुद्ध जर कोणी बोलायला लागलं तर त्याला या जे काही तुमच्या संस्था आहे त्याची भीती घातली जाते. परंतु या पूर्ण भारत देशामध्ये या रंग आणि बिल्लाला जर कोणी विरोध करायची हिंमत जर कोणी दाखवली असेल तर ती सन्माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब ठाकरे यांनी. आणि हे ज्यावेळेस दोघं मराठी ज्यावेळेस एकत्र आले तर कुठंतरी भाजप सारख्या पक्षाला, म्हणजे जे स्वतःला फार मोठा विश्वातला मोठा पक्ष समजायचे, त्यांना कुठेतरी भीती वाटली आणि त्याच एक
एक उदाहरण म्हणून त्यांनी आंदोलनाच्या आधीच कुठंतरी त्यांचा JR घेऊन भीतीपूर्ण संपूर्ण महाराष्ट्राला दाखवलं की बाबा दोन भाऊ आले तर त्यांचं काय नुकसान होईल किंवा यांची ताकद किती मोठी आहे. आणि या निमित्ताने मला एवढंच म्हणावंसं वाटतं की कुठंतरी हिंदुत्व आणि मराठी हे मुळात ठाकरे कुटुंबाचा ब्रँडच होता. मराठी माणसं आणि सामान्य माणसाला तुम्ही आज पाहिलं तर भाजपमध्ये कोणती तरी जातच चालती, काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा कोणती तरी जातच लागते तरच तुम्हाला पदं मिळतात, तिकीटं मिळतात. परंतु स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी हा पक्ष निर्माण करताना सर्वसामान्यांना कुठंतरी खांदा दिला किंवा स्वतःचं काहीतरी म्हणणं मांडायला कुठेतरी व्यासपीठ दिलं, हे त्यासाठीच या पक्षाची कुठेतरी स्थापना झालेली होती. आणि तेच विचार आणि आचार माननीय सन्माननीय राजसाहेब आणि उद्धव साहेब हे घेऊन जातात. साहजिकच याची भीती केंद्राला वाटली आहे आणि म्हणून ते कुठेतरी याला एकीला कुठेतरी फाटा फोडायचा म्हणून त्याला की महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता महापालिकेच्याच नव्हे तर मी म्हणेल इथून पुढच्या प्रत्येक निवडणुकीला जर भाजप सारख्या मोठ्या पक्षाला जर धूळ चारायची असेल तर ह्या दोन भाऊ नक्कीच एकत्र येऊन धुळधान करतील मात्र. आणि हे 2000 ही आता शेवटची सत्ता आहे, यांनी लक्षात ठेवा भाजपने. आता एकंदरीतच भाऊ मुंबईमध्ये सध्या मराठी आणि हिंदी भाषिकांचा जो वाद पेटलेला आहे, प्रत्येक ठिकाणी आपण बघतो की मनसे मराठीच्या हिताचं तिथं पाऊल उचलत आहे. एकंदरीत हा वादाला कुठेतरी ही दोन्ही भाऊ जे आहेत हे एकत्रित यास वाटत नाही. ह्या वादाला आहे ना हा भाजप प्रणित वाद आहे. जे अमराठी लोक मराठी लोकांवर जी दादागिरी करायचा प्रयत्न करतायत तर त्यांना हा पाठिंबा फूस ही भाजपचीच आहे. आणि हा महाराष्ट्र आहे, हा महाराजांचा महाराष्ट्र आहे. इथं मराठी माणूस दादागिरी करत नाही पण कोणाची दादागिरी पण सहन करून घेणार नाही. म्हणून इथं मराठीचा तुम्ही सन्मान केला तर तुम्हाला इथं मान सन्मान मिळेल. जर तुम्ही मराठीचा अपमान केला तर तुमच्या कानाखाली ही बसणार म्हणजे बसणारच. नक्कीच मराठीचा अपमान केला तर कानाखाली बसणार असं. आपल्याकडे काही कार्यकर्ते अजून आहेत, काय सांगाल उद्याच्या मेळाव्याला जाणार आहात का? उद्याचा जो मेळावा आहे तो मराठी माणसांसाठी आहे आणि खरोखर मला ही गोष्ट सांगताना खूप अतिशय आनंद होत आहे की मराठी माणूस हा राजसाहेब आणि उद्धव साहेब यांच्यामुळे आज एकत्र आलेला आहे. आणि ही खूप आनंदाची, पूर्ण महाराष्ट्रात आनंदाची गोष्ट आहे. ज्या प्रकारे आपण राम मंदिरामध्ये रामाची स्थापना झाल्यानंतर विजय उत्सव जो साजरा केला त्याच पद्धतीने आपण उद्या हा उत्सव साजरा करणार आहोत आणि खरोखर अतिशय आनंद होत आहे. आणि ही जी गोष्ट आहे सर्व महाराष्ट्रासाठी चांगली होणार आहे. नक्कीच कार्यकर्त्यांकडे जे आहे ते उत्सव साजरा. आपण शेवटाकडे येऊया. गिरीश काका, एकंदरीत आज उपमुख्यमंत्री जे आहेत एकनाथ शिंदे यांनी जय गुजरातचा नारा दिलेला आहे. नेमकं गुजरातचा नारा देण्याची वेळ का आली? हा तो गुजरातच पिल्लू झालेले आता. राऊत साहेब सांगत असतात ना त्यांचे मालक अमित शाह आहेत, त्यामुळे कदाचित दिला असेल. मालकांचे आदेश मानावा लागतो, मालकांनी सांगितलं तसं वागावं लागतं. त्यांना मुंबई द्यायची गुजरातला, त्यासाठी हे जय गुजरात आणलं आणि इथं महाराष्ट्रीयन लोकांचे पैसे खाल्ले, सगळं केलंय, मतही खाल्ले तर गुजरातचे गुणगान करताय. एकंदरीत बाळासाहेबांचे विचार म्हणायचं आणि दुसरीकडे जय गुजरात म्हणायचं. हे असं आहे बघा ना, महाराष्ट्र बघतोय हे जे असे बाळासाहेबांचे विचार होते का, म्हणून आता लोक बघतायत काय चाललंय काय नाही चाललंय, ठरवतील आता लोक काय करायचं या महापालिकेच्या इलेक्शनला. एकंदरीत तुमच्या पक्षाची भूमिका काय राहिली आहे? विरोध 100%. आता मनसे बरोबर आहे आमच्या, आम्ही आता जोरदार बॅटिंग करणार म्हणजे करणार. आता इलेक्शन तर येऊ द्या. नक्कीच जोरदार जी बॅटिंग आहे ती मनसे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष करणार आहे असं कार्यकर्ते सांगत आहे. गिरीश रासकर, नवराष्ट्र, अहिल्यानगर.